नमस्कार, तुम्हा सर्वांचं बेलाच किचनमध्ये स्वागत। बघू शकता मस्त असे हे आहेत कारल्याचे पीस आणि ते बनलेत अगदी मस्त असे कुरकुरीत। आणि ती ही अगदी सोपी आणि सिंपल रेसिपी अगदी मस्ती आणि टेस्टी असतात, खूप हेल्दी आहे आणि खूप दिवस टिकतात। हे बघू शकता अगदी कुरकुरीत बनलेत। असं एक एक पीस घेऊन तुम्ही खाऊ शकता, तोंडी लावायला भाजीसोबत, इतर कोणत्याही भाजीसोबत तुम्ही। मुलं तुमच्या आवडीने खातील, एवढा सुंदर बनतो। खाऊन तुम्हाला दाखवतो मी किती कुरकुरीत लागतात ते। कडवटपणा अगदी कमी झालेला असतो, अगदी अगदी म्हणजे अगदी कमी वाटतही नाही। कारल्याचं बनवलेलं आहे, एवढी सुंदर बनते आणि हेल्दी आहे। प्लस तुम्ही नक्की ट्राय करून पहा, रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल। रेसिपी सर्वात प्रथम पूर्ण पहा आणि करून पहा। कारलं सगळ्यांनाच आवडतं असं नाही, पण आपण आज कारलं सगळ्यांना आवडेल असं मस्त अगदी मुलांपासून सगळ्यांना आवडेल। तर रेसिपीला आपण सुरुवात करतोय। इथे बघू शकता मी पाव किलो कारली होती, ती स्वच्छ धुवून आणि मस्त अशी स्लाइस करून घेतली। त्याची स्लाइस बघू शकता, पुसून वगैरे पाण्याचा अंश ठेवलेला नाहीये। हे बघू शकता असं अशा प्रकारे एवढा लेंथ म्हणजे विड्थचं म्हणजे जाडीचं हवं, अगदी पातळ नाही किंवा अगदी जाडसर नाही, असं आपल्याला हलक्या ह्यानं ठेवायचं आहे। तर हे मी असं गोल मध्ये कट करून घेतलं। तुम्ही हवं तर लांबडंही कट करू शकता, तुम्हाला जसा शेप हवा तसा कट करून घेऊ शकता। पाव किलो कारला आहे तर त्यासाठी मी मीठ घालते। कारलं जरा कडू असतं तर मी ते घालते 1 चम्मच मीठ। मिठाने मीठ आहे ते असं लावून घ्यायचं हाताने सगळीकडे कारल्याला, त्याने काय होतं मॉइश्चर होतो, म्हणजे कारल्याला मीठ लावल्यामुळे थोडंसं पाणी सुटेल यासाठी तर मीठ लावून घ्यायचं। मस्त असं हे बनलं जातं, सगळ्यांना आवडतं आणि हे महिनाभर म्हटलं तरी तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता किंवा बाहेर कुठे फिरायला गेलात तरी घेऊन जाऊ शकता, अगदी मस्त। तर हे बघू मी इथे मीठ लावलंय आणि सगळं मीठ इथे लागून घेतलंय कारल्याला, असं हे बघू शकता लावून घेतलं। आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत मसाले। आजची रेसिपी आहे ती मी मालवणी मसाल्यामध्ये बनवणार आहे। कारल्याला टेस्ट खूप सुंदर येते, तुम्ही ही ट्राय करू शकता। मालवणी मसाला कसा बनवलाय तोही माझा पाहू शकता। मी ते 1 चम्मच घातलाय, अजून घालते थोडा 1 आणि ½ चम्मच। तिखटानुसार तुम्ही ते काश्मीरी रेड चिली पावडरचाही वापर करू शकता, त्याने खूप मस्त असा टेस्ट येतो। पाव किलो कारला आहे त्यामुळे मी इथे अर्धा चम्मचच इथे गरम मसाला वापरते। कारलं कडू असतं आणि त्याची चव येऊ नये कडूपणासाठी यासाठी इथे मी घातलाय अर्धा चम्मच आमचूर पावडर, त्यामध्ये चटपटीत असा स्वाद येईल। आपल्याला इथे घालायची हळद थोडीशी, टेस्टनुसार एक म्हणजे बोललात तर 1-2 चिमूटभर बोललात तरी हरकत नाही। कारलं काय होतं आपण फ्राय केलं किंवा हे केलं तर ते काळं पडतं हळदीमुळे जास्त, तर त्याच्यासाठी काय करायचं हळदचा जास्त वापर करायचा नाही। तर इथे आपण घालणार आहोत आता मस्त असायला मी याच्यामध्ये घालते कॉर्नफ्लॉवर। तर इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतलाय, तो घालते 1 आणि ½ चम्मच घालते पहिला, हे बघू शकता। आता काय करायचं सर्व मसाले, तुम्हाला अजून कोणते मसाले आवडत असतील तर तेही तुम्ही याच्यामध्ये घालू शकता आणि ह्याला मस्त असं हे काय करायचं लावून घ्यायचं। हे सगळं मिक्स करून घ्या मस्त, सगळे मसाले आणि हे कारल्याच्या प्रत्येक पीसला लागले पाहिजेत, असे कापला लागले पाहिजेत, असं करून घ्यायचं मस्त। एवढे मस्त बनतात ना आणि पटकन झटपट होते। तुमची मुलं आवडीनं कारलं खाणारच, त्यांना खूप सुंदर वाटणार। कारण भाजीला ऑप्शन जेव्हा कोणती भाजी आपली खाताना पातळ भाजीसोबत जर सुकी भाजी कुरकुरीत असेल आणि तीही कारल्याची असेल, आहा काय मस्तच। तुम्ही ट्राय तर करा, केल्यानंतरच कळेल ना की कशी बनते रेसिपी। इथे बघू सर्व मसाले आपले लावून झालेत, मस्त असे सगळ्या पीसला लागलेले आहेत, अगदी मस्त मसाला व्यवस्थित लागला पाहिजे। आणि इथे बघू शकता खाली जो राहिलाय मसाला, आणि याला काय करायचं थोडा वेळ असंच ठेवून द्यायचं मसाला 10-15 मिनिटं। हे आपलं असं ठेवत तर आपण काय करूया तेल गरम करून घेऊयात। ते मी बघू शकता कॉर्नफ्लॉवर आणि मसाले लावून ठेवलेलं आणि त्याला अगदी पाणी असं सुटलेलं आहे। तर आता काय करायचं आपल्याला थोडंसं याच्यावरती आपल्याला काय करायचं मैदा घालायचा। मैद्यामुळे काय होतं क्रिस्पीपणा येतो। कॉर्नफ्लॉवरने आहेच ऑलरेडी आपण घातलेला, तर मी इथे 1 चम्मच म्हणजे ते म्हणजे जास्त ओलसर वाटलं तर जास्त चम्मच घाला, जर नसेल तर ठीक आहे। आपण इथे थोडंसंच घातलेलं आहे, मी 1 चम्मच घातलेलं आणि परत एकदा याला मी काय करते पिठामध्ये मस्त असं मिक्स करून घेते कॉर्नफ्लॉवर आणि मैदा, त्यामुळे काय होतं एकदम मस्त असे हे क्रिस्पी बनले जातात। हा हाताने बघू शकता एकदम असं ओलसर झाले, हे बघू शकता, पण याने मसाले काय होतात सगळीकडे व्यवस्थित असे लागले जातात, हे बघू शकता मस्त। आणि आपलं तेलही गरम झाले। आता इथे हे मिक्स करून झाले, तेल ही ते कडकडीत गरम करून घेतलेलं, असं मस्त तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। इथे आपण काय करायचं 1-1 पीस घ्यायचा, आपल्याला मस्त असं तेलात सोडून घ्यायचं। जसं आपण बटाट्याचे स्लाइस सोडतो तसे 1-1 ते इथे मी सोडते। आणि हे असं कडकडीत तेलात गरम केल्यामुळे काय होतं मस्त असे हे क्रिस्पी बनले जातात
आणि थोडं कमी तेलात हे केले तर काय तर मसाले आपले पटकन सॉफ्ट पडतं ते, तर ते पडू नये यासाठी काय करतात गरम कडकडीत तेलामध्ये. आपण भजी जेव्हा बनवतो तसं मस्त तेल कडकडीत बनवलं जातं, त्यामुळे त्यांना क्रिस्पी बनायचं. तसंच आपण हेही बनवतोय, बघू शकता. खूप सुंदर बनतात, अगदी टेस्टी लागतात. आणि एक एक पीस तुम्ही घेऊन असंही हलकं खाऊ शकता. जिभेचे चोचले पुरवण्यासाठी मस्त अशी ही रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आणि काही नाही, जास्त वेळ लागत नाही आणि कमी वेळात बनते, बघू शकता. खूप सारे एका वेळेला बनले गेलेत आणि खूप वेळही घेतलेला नाहीये. ते अजून यांना हलवलेलं नाही, अगदी यांना मस्त असं बघू शकता न हलवता ही असं मस्त असं कलर खूप सुंदर आला आणि अगदी क्रिस्पी बनायला लागलेत. ते पूर्ण फ्राय होत आहेत, अगदी आपल्याला कुरकुरीत बनवायचे आहेत, त्यामुळे थोडा वेळ थांबायचा, गडबड करायची नाही. एक साजूक मस्त अशी भाजून घ्यायची, 2 ते 3 मिनिटं लागू दे आणि मग दुसरी बाजू पण पलटी करूयात. एक बाजू आपली मस्त अशी क्रिस्पी बनलेली दिसते, गोल्डन कलर आलाय, एवढा सुंदर सोनेरी कलर आलाय. आता आपण काय करूया ना, पलटी करून घेऊया. मस्त हे बघू शकता काय मस्त दिसतंय, वाव. हा हा, एक वेळ ना मस्त अशी पलटी करते आणि दुसऱ्या साईडवरून आहे ना क्रिस्पी करून घ्यायचं, अगदी क्रिस्पी कुरकुरीत झाले पाहिजे. कोणी बोलणार नाही की हे करेलेचं आहे, म्हणजे कारल्याचं बनवलंय. तुम्हाला नक्की आवडणार ही रेसिपी, मी गॅरंटीने सांगते. तुमची मुलं ही कारलं खायला अशी नाक मुरडतात ना, तीही आवडीने खातील, एवढी सुंदर बनते. त्यामुळे तुम्ही नक्की बनवून पहा. अशाच प्रकारे मी हे बघू शकता फ्राय केलेत, किती सुंदर झालेत. हा, काय दिसायला काय दिसतात, टेम्पटिंग, वाव, सुरेख. आता आपण हे काढून घेऊयात आणि अशाच प्रकारे दुसरी बॅच ही तळून घेते.